शिवाजी महाराज, महाराज जिजाऊ, दोन्ही सत्वर समानंतर माझे श्री रामाभाऊ, संत नागेगाव, देव्याचं निवेदन यांच्या समग्र मानवी अत्यंत महत्वपूर्ण अशा कार्यक्रमाचे उद्देश सन्माननीय पंतप्रधान आरोग्याचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांतजी वाकडे साहेब, माझ्यासमोर प्रतिष्ठानचे आलेले प्रतिष्ठानचे सचिव प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष रमेश नाईक साहेब, विचार सन्माननीय पहुलकर साहेब, वानखडे सर, डॉक्टर शेखर साहेब, सूत्रसंचालक सन्माननीय जावडेकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी विराजमान करणारे सर, पारसला जे मुख्याध्यापक प्राचार्य होते ते वानखडे सर आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी ओळखीची आहे, जे ओळखीची नाही तेही ओळखीचे आहे. माझ्या बंधू आणि भगिनी, माझ्या मित्रांनो, तुम्ही आमचं मन भरून कौतुक केले आणि स्वागतही त्या उत्साहानं आपण केलेलं आहे. त्यामुळे मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. आपणाला अकोला शहरातील जे ऐतिहासिक प्रतिष्ठानचं जे कौतुक वाटते ते यासाठीच कौतुक वाटते की ते तुमचं आपलं सगळ्यांचं आहे. ते ऐतिहासिक प्रतिष्ठान या देशातील तमाम जे पुरोगामी विचारांचे आहे, म्हणजे जो मागास बहुजन समाज आहे, त्या सर्व मागास बहुजन समाजाचं असणारं ते प्रतिष्ठान आहे. त्या आपल्या प्रतिष्ठानचा संकुचित दृष्टिकोन मुळीच नाही. आपल्याला त्याची इत्थंभूत माहिती व्हावी, पण आपला जास्त वेळही घेता येऊ नये या अनुषंगानं मी आपला पुढे त्या संदर्भात माझे विचार मांडले. तर जे प्रतिष्ठान आहे ते प्रतिष्ठानचं काम हे काही कोणत्या खाजगी कंपनीचं काम नाही. ते काही कोणाच्या डोक्यातून व्यक्तिगत असं आपल्या डोक्यातून निर्माण झालेलं काही विचारपीठ नाही. तथागत बुद्ध, आता ज्या महापुरुषांची मी नावं घेतले ते तथागत बुद्ध असो, संत कबीर असो, शिवाजी महाराज असो, जिजामाता असो, संत रविदास असो, संत तुकाराम असो, संत नामदेव असो, संत जनाबाई असो, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, ते सगळे जे संत गाडगे बाबांपर्यंत जे जे महापुरुष आहेत त्या तमाम महापुरुषांच्या विचारानुसार अस्तित्वात आलेलं माझ्या मित्रांनो ते प्रतिष्ठान. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचे जे विचार आहेत त्यांच्या विचारानुसार अस्तित्वात आलेलं ते प्रतिष्ठान. आज सावित्रीबाई फुलेंची जयंतीचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी आमच्या भगिनी त्यांनी विचार मांडले ते डॉक्टर शिरसाट साहेब यांच्या पत्नी म्हटल्यापेक्षा त्या शिरसाटताई आहेत त्यांचे पती डॉक्टर शिरसाट आहे.
ज्या वानखडे ताईंनी या ठिकाणी विचार मांडले त्यांचे पती DS वानखडे साहेब, ही ओळख सावित्रीबाई फुलेंचे पती ज्योतिबा फुले आहे. आणि म्हणून या सगळ्या महापुरुषांनी जे विचार मांडले त्या विचारानुसार अस्तित्वात आलेलं आपलं ते प्रतिष्ठान आहे. इव्हन आपल्याला सांगतो, जे प्रतिगामी विचारांचे लोक आहेत, आपल्याला माणसांचा दुजाभाव नाहीये. हे मुद्दामून मध्येच एक थोडंसं उदाहरण सांगतो. शरद पवार साहेब आणि भीमरावजी आंबेडकर जे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचे लहाने बंधू आहेत, या देशाच्या समता सैनिक दलाचे ते कार्याध्यक्ष आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तर शरद पवार आणि भीमरावजी आंबेडकरांना इन्व्हाइट केल्यानंतर कार्यक्रम 8 दिवसावर आला तसा आपण पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या परिवारातला एक माणूस म्हणून मी सांगतो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अवडंबर बिलकुल नसणार, अहमपणा त्याचा लवलेशही नसणार. म्हणून आपला एक परिवारातील लहान बंधू म्हणून मी आपल्या पुढे माहिती सांगतो. विचारपीठावर खूप विचारवंत बसलेले आहेत. खंडारे सरांनी खूप तोलामोलाचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. 40 ते 45 पत्रकार परिषदेला त्या प्रतिष्ठानला होतो. त्यातून एकाने विचारलं, सुरुवातच त्या प्रश्नापासून झाली की शरद पवारांना का बोलावं. म्हणजे आता डॉक्टर श्रीकांतजी वानखडे साहेबांनी जे प्रबोधन केलं, जमिनीवरचं प्रबोधन आहे माझ्या मित्रांनो, ते सगळं प्रबोधन सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या तमाम महापुरुषांनी केले. ते शास्त्र आहे, ते विज्ञान आहे, आणि हे तमाम विज्ञानवादी मंडळी. आणि म्हणून तो प्रश्न जो विचारला, तो त्या पत्रकारांनी का प्रश्न विचारला, तर देशामध्ये जी वैचारिकता आणि त्याची असणारी फ्रिक्वेन्सी, त्याची असणारी वारंवारिता, तसं डॉक्टर वानखडे साहेबांनी सांगितलंय की व्यसन का लागते, ते बरं वाटते, ते बरं वाटते, बरं वाटते, बरं वाटते म्हणून ते व्यसन लागते. आणि म्हणून तसं पत्रकारांनी व्यसन जडलेलं आहे. समाज व्यवस्था अत्यंत ट्रॅकवर आणण्याचं काम देशाच्या पत्रकारितेने करणं आवश्यक आहे. तर त्यांनी काही चुकीचा प्रश्न विचारला नाही. त्यांना समाज व्यवस्था तशी दिसते, जसं दिसते तसं त्यांनी प्रश्न विचारला की हे असं तर नसतं नाही. हे तो व्यसनाधीनतेच्या पलीकडचा निर्णय आहे. कारण व्यसन कोणतं लागलं, प्रकाश आंबेडकरांना बोलवा, आव्हाडांना बोलवा, आठवलेंना बोलवा, यांना 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 बोलवा. हे व्यसनच कळलं समाज व्यवस्थेत. आणि ऑटोमॅटिक मग गुन्हा मिळतच नाही. आणि म्हणून विचारायला पत्रकाराने विचारलं की असं तर नसतं नाही, पण कसं काय म्हणून आहे. तर त्यांना आपण उत्तर दिलं, नम्रपणे उत्तर दिलं. कसं आहे, शरद पवारांना त्याच्यासाठी बोलावलं की आम्हाला काय झालंय, मोहन भागवताची तारीख नाही. मोहन भागवताची तारीख नाही भेटली म्हणून शरद पवारांना बोलावलं. कदाचित मोहन भागवताची तारीख भेटली असताना आम्ही शरद पवारांना म्हटलं असतं तुम्हाला काही वावडा आहे का, नाही ना. माणसांमध्ये भेद कसला आहे,
आणि म्हणून त्या पत्रकाराला सगळे विचार आहे. 40-50 पत्रकार आहे, खतखता हसले. आता त्यांना प्रतिष्ठानची महिमा माहीत आहे आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने तो प्रश्न विचारला. माझ्या मित्रांनो, तमाम महापुरुष जे आहे, तुम्हाला आपल्याला दिसेल त्यावेळेस 1900 शतकामध्ये 1891 बाबासाहेबांचा जन्म. महात्मा फुले जायचे, बाबासाहेब यायचे. आणि म्हणून आपल्याला माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिले गुरु कोण मानले? तथागत बुद्ध. काय पाहलं त्यांनी? दुसरे गुरु कोण मानले? संत कबीर. आता पहिले दुसरे तिसरे असा क्रम लावलेला नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु तथागत बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. काय पाहले त्यांनी? आणि म्हणून असं बोलल्या जात असते, जात धर्म पाहू नये असं बोलल्या जात. कदाचित माझा विचार चुकीचा असेल, पण एक तुमच्यातला माणूस म्हणून मी माझं मत सांगतो, असंही बोलू नये. जात धर्म पाहू नये असं नाही, जात धर्म पाळूच नये. जात धर्म पाळूच नाही. ते माणसांवरची एका साहित्यकाराने केलेली रचना नाही का थोडीशी? तोडकर साहेब साहित्यिक विचारवंत लेखक आहे. ती रचना नाही का कोणती? माणूस मी देवळात जाताना पाहला, विहारात जाताना पाहला, मस्जिदीत जाताना पाहला, वेगवेगळा माणूस इकडे तिकडे जाताना पाहला, पण संडासात जाताना मी खरा माणूस पाहला. कल्पना करा. म्हणजे मनुष्य मात्राची असणारी वैज्ञानिक रचना जी आहे, माणूस त्याने कुठे पाहला? मी खरा माणूस पाहला तिथं जातो. हा म्हणते मी मस्जिदचाच माणूस, हा म्हणते मी मंदिरचाच माणूस, हा म्हणते मी विहाराचाच माणूस, हा म्हणते मी गुरुद्वाराचाच माणूस, हा म्हणते मी चर्चचाच माणूस. हे माणसांचे जे भेद आहे वैचारिक दृष्टिकोनात, तर या महापुरुषांनी नाही मानलं. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, ते प्रतिष्ठान आपल्या सगळ्यांचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. एकाने दुसरा प्रश्न विचारला, असं कसं म्हणता? पत्रकार मोठे चिम्मटबाज असतात, चिमटा घेणारच. ते तुम्हाला आपल्याला बोलकं करतात, अहोर माणसाला उठावणी देतात. असं कसं म्हणतात? मग त्यांना आपण सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, आपण त्यांना नम्रपणे सांगितलं, ते बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचाराचे विद्यापीठ. विद्यापीठामध्ये शैक्षणिक संस्थेचा गुरु आहे. त्या ठिकाणी माणसांचा प्रभाव विद्यापीठ असतात. विद्यापीठात मी तर ऍडमिशन घेतलं किंवा तांत्रिकांमध्ये शाळेत ऍडमिशन घेतलं, एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, तर तिथं मी जर त्या शिक्षकाला म्हटलं तुमचं बाजूला ठेवा, सगळेजण हात जोडा, नमो तत्व भगवतो नमो समाज. दुसरा विद्यार्थी त्याला नमाज करतोय, मुझे नमाज पढ़ने. तिसरा असं शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विद्यापीठात लागते का? असं नाही का? विद्यापीठ हे संस्कार देण्याचं ठिकाण. जी व्यक्ती त्या ठिकाणी त्या विद्यापीठाचे संस्कार घेऊन नाही, ते त्याचे असणारे व्यक्तिगत विचार, त्याचे धार्मिक विचार, त्याच्या स्वतःच्या कल्पकतेचे विचार बरोबर नाही.
माझ्या मित्रांनो, तथागत बुद्धांनी मानवतेचा जो विचार पुन्हा नंबर पुढे आपल्याला सांगतो, आपल्याला पुढे असा अहमपणाचा भाग वाटता कामा नये. मला सांगा, तथागत बुद्धांच्या नंतर संत कबीर, संत रविदास झाले, संत तुकाराम झाले, संत रामदेव झाले, शाहू महाराज झाले, शिवाजी महाराज झाले, जिजामाता झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, संत गाडगे बाबा. या सगळ्यांचे विचार जर तुम्ही नम्रपणे पाहिले तर ते तथागत बुद्धांकडून घेतलेले आहेत हे आम्हाला दिसतं. सर्व विचार तथागत बुद्धांकडून घेतलेले विचार आहेत आणि म्हणून हे खूप प्रामाणिक असते. हे सगळे जे महापुरुष मी सांगितले, कबीरापासून तर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गांधीबाबा, बाबासाहेब, शाहू महाराज वगैरे कोणताही विचार बघा. पुन्हा एक उत्तराखंड विचार सांगतो तुम्हाला. डॉक्टर वानखेडे साहेबांनी जे व्यसन लागले ते व्यसना का निर्माण होतात, व्यसनाची काय होते, त्याच्यातला एक भाग हा ट्रॅडिशनल देखील सांगितले, हा अनुवंशिकतेला देखील सांगितले. डॉक्टर बाबासाहेबांनी कार्ल अँड देअर जेनेसिस अँथ्रोपॉलॉजी ऑफ स्टडी हा येण्याचा निबंध जो सांगितला ना त्यावेळेसचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे मुश्किल 20-21 वर्षाचा होता, तो आजही त्याचा गणित अच्छा अक्षरात सोडवला. जर आपल्याला तो निबंध मिळाला तर जरूर वाचा. कार्ल अँड देअर जेनेसिस अँथ्रोपॉलॉजी ऑफ स्टडी. तर तो जो भाग आहे तो परंपरावादातून रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमधून आलेला, रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेतून आलेला. जे लोक चांगले विचारांचे असतात असं आपण म्हणतो, जे लोक चांगल्या विचारांचे असतात असं आपण म्हणतो, प्रत्येकाचे व्यक्ती चांगला विचार पण त्याला बॅलन्स पाळा. त्या व्यापाराचा तराजू असतो ना, एका पारड्यामध्ये असते वजन, एका पारड्यामध्ये असते वस्तू, तर ते बॅलन्स आहे. जर त्या वजनाचं वजन जास्त झालं तर एक पारड, म्हणून दोषाचं वजन जास्त झालं तर गुण तरंगतात. दोषांचं वजन जर जास्त झालं तर गुण तरंगतात आणि तो व्यसनाच्या नीतीकडे पडतो. कारण ह्याचं वजन जास्त, चुकीच्या गोष्टींचा प्रभाव जास्त, चांगल्या गोष्टींचा प्रभाव कमी आहे.
आणि म्हणून माझ्या मित्रांनो, तथागत बुद्ध महाविद्यापीठ आहे आणि त्या ठिकाणी सगळं असणारे चांगले विचार जे आहेत, आता आपल्या डोक्यामध्ये एखादा विचार चांगला बसवला, आपल्या डोक्यामध्ये चांगला विचार जरी निर्माण केला आपण आणि आपल्याला वाटेल काय मी चांगला विचार त्याला शास्त्रावर विचार केला, त्याला एक तर माझ्या पिढ्यामध्ये कोणतरी विचार मांडला या सर्वांबद्दल असं करत थेट बाबाबद्दल काय म्हणतात, कारण एक कालावधी असा होता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा समस्त भारत बुद्धमय, सर्व भारत हा बुद्धमय झालेला. भूवेर शूद्र आपण वाचला आपल्याकडे, भूवेर शूद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिला तेव्हा आपल्याला कळेल की आपण सगळे एका आपल्या विद्यापीठातून आलेलो. ठीक आहे ना, तुम्हाला जर एखाद्याला गुलाब बनवण्याची जर संधी मिळाली पण तो जर तसाच असेल, तो तसाच असेल, तो गैवाड्यात असेल, खूप गैवाड्या असेल, मी त्याला काय माझ्याजवळ तो तोडून त्याच्यावर ठेवायला गेला ती काय करणार त्याला, तर ते घालून काय ते स्वच्छ कर, ते भांडे घाल, हेच काम आपल्याकडे केला. असं करता करता सवय वाढल्या आणि मग तो आता गुलाब बनवला. गुलाब बनवला, गुलाबी जर त्याला ट्रेनिंग झालं. आपण म्हणतो ब्राह्मण वर्ग जो आहे ना, ब्राह्मण वर्गाने स्वतः टाकलेला, मला सांगा त्यांच्या डोक्यामध्ये जे जे असेल ते त्या पद्धतीने त्यांना लोक वापरायला मिळाले ना, त्यांना लोक वापरायला मिळाले. त्यांनी सांगितलं की आपल्या आदेशाचं पालन करणाऱ्यांच्यामध्ये खालची मारवाद करत नाही, खालची मारवाद करत नाही. जे थोडीशी वर करतात त्याला तरी शाबा चांगला आहे, तो सैन्य त्याला चिमणीवर करू नये, तो एखाद्या चॅलेंज करणार आदेश घालते ना आणि मग तू व्यापारी बन आणि तो मुलगा बऱ्यापैकी आहे, त्याला सांगितलं ठीक आहे तू काय माहिती आहे का, तू शेती बाडी अमुक तमुक शेती धंदे आहेत का, सोनारीचे लोहारीचे मांडायचे हे धंदे कर, आणि ते शिकवण टाकून दे. शिवाजी महाराजांचं उदाहरण ओळखते आणि म्हणून माझ्या मित्रांनो शूद्र वर्ग देतो आणि तो बिलकुल गेलेला आहे, कोणाच कामाला दिसत नाही. मुजोर असेल अन्याय करायला मिळालं ना, त्या बागाला हरिण जर मिळाली वाघ काय करणार आहे, त्याचे दोन मित्र तो करणार आहे का, त्याला रांगण फोन टाकेल पण काय म्हणतात त्या वाघाचं दुखत वाघाचं दुखत. आता अनेक लोक म्हणाले मुद्दाम करतो तुम्हाला नम्रपणे करतो की शरद पवारचं तुझा म्हणाले काय शरद पवार सत्यानाश केला, काय सत्यानाश केला, त्यांना आपण सांगितलं की दोन बैलांची कुस्ती आहे, ती लाल मातीतली होतो, राजकारणातली होतो, वैचारिकतेमधली होतो. तर कुस्ती खेळता खेळता एक बंधन पडलं, जो जिंकला त्याला म्हणायचं महामूर्ख आहे, हा महामूर्ख आहे, याला पाडलं त्याला, पण तो पडणार गरीब जाणार तो जिंकणार कधी जाणार. बुद्धिमत्तेचं राजकीय डावपेचानं जर शरद पवार श्रेष्ठ झाले असतील तर त्या शरद पवारचा दोष काय, आपण काय वकील पत्र घेऊन शरद पवार वगैरे आपल्याला राहता बनवण्याचं वर्ग मार्ग आहे, आम्हाला नाही का. पण माझ्या मित्रांनो ही बुद्धिमत्तेची लढाई आहे, ही ज्ञानाची लढाई आहे, ही वैचारिकतेची लढाई आहे आणि पुन्हा तुम्हाला प्रतिष्ठाच्या संदर्भात नम्रपणे सांगतो आणि त्या मुद्द्यावर येतो. प्रतिष्ठानमध्ये यासाठी केव्हा पॉलिटिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तयार झालेला, पॉलिटिकल ट्रेनिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
प्रतिष्ठानची रचना कशी आहे आणि का निर्माण करण्यात आलेली आहे, तुमचं आपलं ते कसं काय होऊ शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तो धागा धरून तुम्हाला दिसतो की तो दरिद्री असेल, तो गरीब असेल, तो दरिद्री असेल, गरीब असेल, तो बौद्ध असू शकतो, म्हणजे तो मानवतावादी असू शकतो. तो मानवतावादी असण्याचं काही कारणच नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला तर तमाम अक्षरशः दारिद्र्यात किंमत पडलेल्यांना धर्म दिलेला आहे. तुम्हाला आपल्याला माहिती. मग कसं काय ते बौद्ध कसे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जे गरीब असते सगळ्या बाबतीमध्ये आर्थिक कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, सांस्कृतिक कार्य, राजकीय कार्य, तमाम दारिद्र्याचे प्रकार. पण या समाजामध्ये तमाम दारिद्र्याचे प्रकार असताना हे बौद्ध कसे काय होऊ शकतात. तर त्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 या अगोदर 1950 ला संविधानामध्ये प्रावधान करून दिलं. एससी, एसटी, एनटी, बीजे वगैरे वगैरे जे असेल, इव्हन ओबीसी यांना आरक्षणाचं तरतुदी केलं. पंजाबराव उदाहरण मध्ये तुम्हाला सांगतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खळाजंगी व्हायची संविधान सभेत. कारण दोघेही महाराष्ट्रात होते. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे अक्षरशः एक प्रकारे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर प्रश्नावर. तर त्यावेळेला एक प्रसंग असा आला की डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणाले बाबासाहेबांना एका ओळीतल्या वाक्यातून वैचारिकतेचा कळत आणि वैचारिकतेची असणारी झेप माझ्या मित्रांना आपल्या लक्षात येईल. पंजाबराव देशमुख म्हणाले डॉक्टर आंबेडकर आय नो युअर ॲटिट्यूड. सायकोलॉजी केली, सोशली, इकॉनॉमी केली, सगळा गणित केला ते या वाक्याचं कमाल मध्ये शेवट पाना होऊ शकतो. पहिले तुम्हाला भूमिका सांगितली डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जबरदस्त त्या ठिकाणी त्यांच्या वादविवाद उभे राहिले. प्रश्नावर प्रश्न विचारला जायचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या प्रश्नांची शांत चित्ताने उत्तर द्यायचे. सगळं समाजाला एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो प्रश्न लोक विचारतील ते विद्वान सर्वसामान्य ते माझ्यासारखे ना या देशातले तमाम विद्वान ते संविधान सभेमध्ये आणि ते विद्वान प्रश्नावर प्रश्न विचारायचे डॉक्टर बाबासाहेब तर उत्तर देणार संविधान तयार केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सांगा हे कलम कसं काय, हे कलम का टाकलेलं, एक कलम यांच्यासाठी का टाकलेलं, त्या कलमाला उपयोग काय वगैरे वगैरे. हे असं सगळं करत असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी प्रश्न वक्तव्य केलं. मिस्टर डॉक्टर आंबेडकर आय नो युअर ॲटिट्यूड. काय उत्तर द्यावं बाबासाहेबांनी शांतपणे उत्तर दिलं. मिस्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख आय कॅन चेंज युअर ॲटिट्यूड. आय कॅन चेंज युअर ॲटिट्यूड. जे ॲटिट्यूड घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख चर्चा वाद करायचे तर एवढा मोठ्या विद्वान आणि बोधिसत्वापर्यंत पोहोचलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं त्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख आय कॅन चेंज युअर ॲटिट्यूड. दुसऱ्या दिवसाला डॉक्टर पंजाबराव देशमुखांना म्हणलं की ओबीसीसाठी पहिल्यांदा आरक्षणाला प्राधान्य टाकलेलं आहे आणि एसटी नंतर प्राधान्य टाकलेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख आपल्या जागी शांत उगाच म्हटलं तरी ऐकायचे अज्ञान हे माणसाला वादविवाद जास्त करायला लावते. अज्ञान हे माणसाला
प्रश्न विचारला, शिक्षण पुढं विदेशात प्रश्न विचारला, PhDचा thesis लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गाईड म्हणाले, डॉक्टर आंबेडकर तुम्ही पुढे पुढे चला, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याजवळ, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याजवळ. जी व्यक्ती संयमी असेल, शांतचित्ताची असेल, वैचारिक असेल, ज्ञानवान असेल, त्या व्यक्तीला आज निर्माण झालेला प्रश्न 1-2 तासानंतर त्याचं उत्तर त्याला सुरू पाहिजे. आपले प्रश्न आपले उत्तर, त्यामुळे वाद होण्याची काही शक्यता नाही. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते तमाम महामानवाचे विचारांचे जे आहे प्रतिष्ठान, त्याचं मूळ आहे गरीब जे असतील ते मानवतेच्या विचारांच्या ट्रॅकवर येऊ शकत नाही, मानवतेच्या विचारांच्या ट्रॅकवर येऊ शकत नाही. ब्राह्मण लोक नावाला देतो आणि सांगतो, ब्राह्मण लोकांची असणारी पोझिशन इकॉनॉमिकली स्ट्रॉंग, खूप स्ट्रॉंग आहे. अशा वेळेला जर त्याच्यापेक्षा कोणी विद्वान दिसला तर त्याचे मन घेऊन जात. वैचारिक दृष्टीने आणि इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहे, त्यांना जर वाटलं की हा वैचारिक दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहे, कर्तव्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग आहे, ते त्याच्यात मन घेऊन जात. तथागत बुद्धाच्या वेळेला महान भिक्षू ब्राह्मण वर्गातून आले, बहुजन वर्गातून आलेले होते. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आर्थिकता खूप काही शिकवत राहते. आज तुम्ही आपण आर्थिक दृष्टीने गरीब आहोत. माडी समाज असो, तो बौद्ध समाज असो, तो चर्मकार समाज असो, तो माधव समाज असो, तो वाल्मिकी समाज असो, तो धनगर समाज असो, कंपॅरेटिव्हली तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण गरीब आहोत. आपल्याला जे काही मिळून बसत, नोकरी आली, काहीतरी पेन्शन मिळालं, काहीतरी पैसे मिळाले, घर बांधलं, तरी कर्ज बांधायला कोणाला, मुलांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, नातेवाईकांचे प्रश्न, हा समाज अक्षरशः गरीब आहे. अशा वेळेला मला सांगा, तो मानवतेच्या दृष्टीकोन कसा टिकणार आहे? आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सांगितला होता, जे गरीब असतील ते बौद्ध होऊ शकत नाही. महाराष्ट्र शासनानं जे काही ग्रंथ प्रसिद्ध केले, त्याच्यातला 18वा खंड जो आहे, 18व्या खंडाचे 3 भाग आहेत, त्यापैकी 3रा भाग जो आहे तो आपल्याला वाचता आला तर तो जरूर वाचा. त्या 3ऱ्या खंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा असणारा गरीब समाज सगळ्या बाबतीमध्ये वर कसा आणायचा याच्यावर शेकडो प्रश्न दिलेले आहेत. मुंबईमध्ये त्यावेळेस आंबेडकर भवन उभे केले, परंतु 1956 नंतर जे चळवळ करते आहो असं आम्ही म्हणतो, त्याचं जर निरीक्षण परीक्षण केलं तर माझ्या मित्रांनो चळवळीचे 3 प्रकार आहेत. तुम्हाला असं दिसेल सर्वसामान्य चळवळीचे 3 प्रकार. पहिला प्रकार अल्पकालीन चळवळ. काय करायचं, जयंती आली 10-15 दिवस चालवायचे, जयंतीचा कार्यक्रम, पुण्यतिथीचा कार्यक्रम, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम, 14 एप्रिलचा कार्यक्रम, गाडगेबाबा जयंतीचा कार्यक्रम, जयंतीचे कार्यक्रम 10-15 दिवस भागदौड केली, दासवटी केली, कार्यक्रम घेतला, त्याची आपल्याला चर्चा वर्ष तथा बाजारपेठ बोलला, कसे डॉक्टरांकडे दाखवले, कसे खंडाचे विचार मांडले, कशा आपल्या ताई बोलल्या, यावर्षी अल्पकालीन चळवळ आवश्यक आहे. 56 पासून कलापथकाचे कार्यक्रम, जयंतीचे कार्यक्रम, वामनदादांचे कार्यक्रम, हे सगळे महत्वाचे आहेत. जागृतीचे कार्यक्रम आवश्यक आहे. आवश्यक नाही असं नाही, खूप महत्वाचे आहे. ओके, पण अल्पकालीन चळवळ 10-15 दिवस चळवळ टिकली, ओके, कामधंदे सुरू. त्यानंतर मध्यमकालीन चळवळ. मध्यमकालीन चळवळ कशी? साहित्य संमेलन घेऊन
अल्पकालीन चळवळ, मध्यमकालीन चळवळ, या चळवळीनं इकॉनॉमिकली प्रोग्रेस करू शकलो काय 60 वर्षात? एज्युकेशनली प्रोग्रेस करू शकलो काय 60 वर्षात? कल्चरल प्रोग्रेस करू शकलो काय 60 वर्षात? वर्ष संपलंय चळवळ संपली, महिने संपले चळवळ संपली. दीर्घकालीन चळवळाची चळवळ आहे माझ्या मित्रांनो. दिवस रात्र जयंतीचे कार्य, दिवस रात्र जयंती कार्य, दिवस कार्यक्रम, दररोजचे कार्यक्रम. दररोजचे कार्यक्रम म्हणजे हा समाज आर्थिक बाबतीत वर कसा आहे, हा समाज वैचारिक बाबतीत वर कसा आहे, हा समाज एज्युकेशनली वर कसा आहे, हा समाज स्वतःच्या काळात कसा होता, त्याच्या हातात असणारे कटोरे ते कमी कशी. आज आम्ही काय म्हणतो माहिती आहे? बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्यावर कोणी शिकलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी शिकलेलं नाही. आज बाबासाहेबांकडे आम्ही शिकलो ब्राह्मणाची बरोबरी करतो, भाषा ब्राह्मणाची बरोबरी करतो. ब्राह्मणाची बरोबरी बरोबर काय शांत राहतं. 4 दिवसानं भेटतात पुरा 2 गावाचे पुढे जाय पैसे भरतो ना, पैसे भरतो. शिक्षण घेतलं पाहिजे बरोबर. दुसऱ्या दिवशी पोराला पोरीला हातात घेऊन शिक्षण घेतलं पाहिजे पुढे चाललं भारत दिल्लीला त्या दिल्ली शास्त्रमध्ये त्या मुलाची सुट्टीवर त्या मुलं दिल्लीमध्ये शिवाजी कॉलेजला, खंडेराव कॉलेजला, स्वाभिमान पंचशीलचा volunteer पाहिजे, 22 volunteer पाहिजे. दुसऱ्या दिवशी त्यांच्या शाळेत शिक्षण खूप आहे काय पाहिजे आता डॉक्टर आहे ते कमावतो त्याचा काही नोकरी. बाबासाहेबांकडे खूप शिकलो, कुठे शिकलो, पुन्हा नोकरी मागतो, संस्कार कोणते करतो. भारत गणपती पूजा इकडे म्हणतो आहे पाहिजे. अरे तुम्ही इकडे या प्रकारचा प्रबोधन करता आणि तमाम करणारा समाज हा उभारला जाऊन एक विख्यात बनवलेला तमाम भागात समाज विख्यात बनलेला. शाहू महाराजांना विचारायला पाहिजे, शिवाजी महाराजांना विचारायला पाहिजे, आठवण त्यांना करून अरे राजभिषेक होण्याचा शिवाजी महाराज डाव्या पायाच्या अंगाला वाटते उपाय देखील सांगितलं. 50 लाख रिझर्वेशन 50 पासून आतापर्यंत माझ्या मित्रांनो प्रतिष्ठानने 2000 उत्तम पद्धतीनं पैसे करून दिला. प्रतिष्ठाननं 2000 ते 2004 पर्यंत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. 4 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपाय सांगितला होता. तुमच्यातील तमाम प्रकारची व्यक्ती नष्ट करण्यासाठी तुम्हाला जे काही आरक्षण मिळत असेल, आरक्षण मिळणार असेल, नोकऱ्या मिळणार असतील, स्वाभिमान जगणार असतात, ऊन वगैरे भेटणार असेल, त्या कमाईतून नित्यनेमानं मरेपर्यंत विकावायचा या समाजाच्या गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीव देतो. जीव काय म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी जीव देतो. शंभरातले 5 रुपये दे, लाख पगार दे 5,000 दे महिने, 2 लाख पगार महिन्याचे 10,000 दे नाही. खोटे प्रतिष्ठान
अवनी आहे. वाईस प्रेसिडेंटचं पालन यस अवनी आहे. 20व्या एकशाचं पालन नाही अवनी आहे, एवढीच नाही. तिसरी कंडिशन सगळे आपण शिकलो आहे. प्रश्नपत्रिकेत काय असतं? प्रश्न क्रमांक अमुक अमुक अनिवार्य. एक प्रश्न अनिवार्य कंपल्सरी. आणि बरोबर पंचशीलतेचं पालन स्वतःसाठी गुपगुपून आणतो. खोटं बोलणार नाही, विचार करणार नाही, हिंसा करणार नाही, दारू पिणार नाही, वगैरे वगैरे, चोरी करणार नाही.
त्यांनी निंदाची पाच पकडली शेवटपर्यंत आपली प्रामाणिकता. त्या पद्धतीनं माझ्या मित्रांनो आपण या कामाला जर प्रारंभ केला याच्यासारखं सोपं नाही आणि या कामाला समाज अक्षरशः टॅलेंट मात्र माझ्या मित्रांनो तुम्हाला नाही. समाज उत्तम द्यायचा समाज सगळा समाज उत्तम द्यायचा आपल्या प्रतिष्ठानला जर आपण ठरवलं नाही आता बाबाला आपल्याला 2 कोटी द्यायचे 5 कोटी द्यायचे. माझ्या मित्रांनो समाज जीव ओळखून त्यांना काय पाहिजे त्यांना माझे काम करणारे काम नंबर 1 त्यांना पाहिजे कामापासून विचलित न होणारे कामापासून विचलित न होणारे अवर पुणेला येतात आणि सांगतात याकडे करायला अवर पुणेला तुमच्याकडे आपण सांगितलं की आपल्याला असं करायचं तसं करायचं आहे तुम्ही सांगितलं ठीक आहे तर परवा या मी लाईब्ररीवर होऊन जातो आणि परवाला माझ्या नातेवाईक जेवण मी दारात परवा नातेवाईक जेवण त्याच्या दुसऱ्या दिवसाला घरी त्याच्यानंतरच्या दिवसाला बाहेर जायचं पोरासाठी त्याच्यानंतरच्या दिवसाला तो गेला 15 दिवसाला आता हे नाही झालं 15 दिवस गेले ठीक आहे पैसे ठेवतो ते पण आनंद पाहिजे तुम्हाला काय म्हणतो माहिती अरे याच्या घरी माझ्या मित्रांनो प्रतिष्ठानचे आतापर्यंत 35,000 डेमो दिलेले आहेत 35,000 डेमो त्यावेळेस 5,000 रुपये लाईव्ह मेंबर झाले 25,000 वेळा सांगितल्यानंतर 5,000 लोक लाईव्ह मेंबर झाले. ही देशातील पहिली संस्था आहे की ज्याच्यामध्ये 5,000 लाईव्ह मेंबर झाले. देशाचा तुलना आपण करू देशातील पहिली संस्था आहे की ज्याच्यामध्ये 5,000 एवढे लाईव्ह मेंबर आहे. एवढे लाईव्ह मेंबर कोणत्या संस्थेत नाही. ते पंजाबराव देशमुखांची शिवाजी शिक्षण संस्था घ्या बाळासाहेब ठाकरे एज्युकेशन संस्था घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी घ्या ते महापुरुष गेले की बाकीच्या बंद करून टाकलं आपली खुर्ची काय करायला पाहिजे आपली खुर्ची काय करायला पाहिजे वाकडे करायला गेली लाईव्ह करायला खुर्ची पडली परंतु म्हणून आपण आपल्या तमाम मागास वर्गाच्या बांधवांना या वेलकम लाईव्ह मेंबर होता मागास मेंबर होता तुमच्या डोक्यामध्ये जे मानवाचे विचार आहे ते रुजवून घ्या विचार करा कारण पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला देशाचे विचार मागावे पार्लमेंटच्या बाहेर राहून नाही ना म्हणून एंट्री करा प्रतिष्ठानमध्ये संधी आहे बुद्ध बाबासाहेब फुले शाह आंबेडकर खूप सांगतात पण त्यांनी सांगितलेला करंगळी धरून नातवांना शिकवतो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये या आणि समाजासाठी त्यांची उन्नती कशी होईल त्याचा विचार करून प्रत्यक्ष प्रॅक्टिकली राबवा. आता जर पाहिजे कुणबी पाटील विचारे यांना जर सांगितलं होतं लाईव्ह मेंबर थांबापर्यंत लागलं होते थांबावर म्हणजे बाबासाहेबांना जे मानतात त्यांना लोकशाहीचं महत्व नाही कारण सगळ्या प्रमुख लोकशाही पद्धतीने चालतात या सगळ्या प्रमुख ह्या कशा चालतात लोकशाही पद्धतीने चालतात मग लोकशाही पद्धतीने चॅरिटेबल संस्था चालतात आपण म्हणतो घ्या ना मेंबर बना तोडतोड दाखवा त्याग दाखवा प्रामाणिकपणा दाखवा ठिकाणी दाखवा आणि करोडो रुपयाच्या अब्दुल रुपयाच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाही काही करणार मला अध्यक्ष काय काहीच करणार नाही अध्यक्ष म्हणा काहीच करणार नाही मला सचिव करा काहीच करणार नाही मला कोषाध्यक्ष करा तुमच्या माहितीसाठी चाललो आपल्याच्या बसलेले रवी ताळी त्या हातवर
प्रति घराचा एक न्याय मजा घेतला, भांडवलदारांना एक न्याय मजा घेतला. तुम्हाला जाणून लागलो पवार साहेब म्हणाले माझ्यामध्ये अपेक्षा आहे. देतात विचार, देणार विचारलं त्यांना कुठून ते आपल्या ऐकून देते का त्यांच्याकडे आम्हाला दिलं माझ्यापुढे अपेक्षा आहे. त्यांना जर म्हटलं असतं की 5 कोटी रुपये दिले देऊ लागतात. त्यांना काय सांगितलं होतं, या उत्तर प्रदेश आंबेडकरी विचाराच्या लोकांनी धमाच्या पैशावर 250 कोटी रुपयाचं काम केलं होतं. 250 कोटी रुपयाचं काम केलं. तुम्ही जर 1 कोटी 2 कोटी 4 कोटी 5 कोटी 10 कोटी दिले, हे 250 कोटी घेताना तुमचा एक न्याय पद्धती आम्हाला पाहिजे. स्पष्ट त्यांना सांगितलं पैसा पाहिजे नाही. ते निश्चितपणे मनात कधी म्हटलेलं असेल ते मी इथून हरून टाकले, कब्जा करून नाही जातो, हरून टाकले. जिथं जातो त्या ठिकाणी देतो, इथं घ्यायला तयार. स्वाभिमान जर टिकवायचा असेल, माणुसकीचा विचार जर रुजवायचा असेल, माणसं जर टोळायची असतील तर त्याला त्या भूमिकेने काम झालं पाहिजे. फुकट पाकट काम होता कामा नये. आतापर्यंत आरक्षण फुकट, शिक्षण फुकट, आता काय हाल आहे. आता आरक्षण संपुष्टात आलं. रिटायर झालेल्या लोकांचे मुलांचे प्रश्न निर्माण झाले, भावा बहिणीचे प्रश्न निर्माण झाले, नोकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले, शिक्षणाचे प्रश्न निर्माण झाले, नोकरी भेटत नाही, प्रायव्हेटायझेशन वाढत चाललं. आता प्रश्न 5% आरक्षण धारकांना गंभीर आहे, 95% वाढत नाही. 95% कोण जे आरक्षणाला खरी गोष्ट आहे. त्या आरक्षणाची गंमत तुम्हाला माहित असेल. प्राध्यापक भारतातल्या पहिल्यांदा नोकरी लागली, त्यानंतर त्याच्या भावाला लावलं, त्यानंतर त्याच्या बहिणीला लावलं, त्यानंतर त्याच्या पोरीला लावलं. आणि दुसरीकडे आरक्षणाच्या पलीकडे लोकांच्या झोपडपट्ट्या 95% झोपडपट्ट्या, 95% लोकांच्या. 5% लोक ते नाही का हातावर काहीतरी हवाली करतात ना, उलटून पाठवून इकडची नोकरी तिकडची नोकरी, ही नोकरी ती नोकरी. आता 5% जमलं. आता तर 95% म्हणतात हे झोपडपट्ट्यात राहतात, तुमच्या पेट आणलं ना. ते काय म्हणतात माहिती आहे का मला, वादळात राहण्याची सवय तर आम्हाला आहे. वादळात राहण्याची सवय आम्हाला आहे. पुराला नदीला पूर आला, त्याचा सामना करण्याची हरिपत आपल्याला आहे. शिक्षण नाही झालं तरी कपाळ टप्पा करून जगण्याची ताकद आपल्याला आहे. आता तुमचं कसं, आता तुमचं कसं 50-60 वर्ष गुबुगुबू गेले. आता मुलांचे प्रश्न निर्माण झाले, शेती विकायला लागले, घरे काम ठेवावं लागले, तरी नोकरी नाही. मुलींचे प्रश्न निर्माण झाले, संबंधाचे प्रश्न निर्माण झाले, फारकत्याचे प्रश्न निर्माण झाले, मुलांमध्ये प्रश्न निर्माण झाले. गरीब लोक तर चालत नाही का तुम्हाला. गरीब लोकांचं पोरगी नाही चालत ना, बरोबरीच पाहतात, बरोबरीच. आणि म्हणून खस्ता
त्याच्या हातात उठील. या गरीब समाजाचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5 उत्तम दर्जाचे कॉलेज आहेत. एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक मेडिकल कॉलेज, कमीत कमी 500 एकर ऍग्रिकल्चर लँड कोऑपरेटिव्ह फार्मिंग. जे कुंडी पाटलांची कोऑपरेटिव्ह बँक उभी राहते, पाचमधली 6 मधली, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8 मधली बँक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक आणि त्याच्या शाखा. प्रत्येक तालुक्यात नर्सरी टू सिनियर कॉलेज असते. उद्योग धंद्याचे कंपन्या असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 25,000 गरीब परिवाराला नोकरी देण्याची ताकद ही या समाजावरती माझ्या मित्रांनो समाज गरीब आहे. भोपटपडच्या वाट्यात असतात. आणि तुम्हाला मुद्दामध्ये नम्रपणे सांगतो त्याच्यावर चिंतन करावं आपण. हा गरीब समाज आर्थिक दृष्टीने उभा राहणार, शैक्षणिक दृष्टीने उभा राहणार, पूर्णवेळ दृष्टीने उभा राहणार तर अन्य समाजाने या समाजाचे लाड केले. बहुजनाने लाड केले असते आणि म्हटलं असतं की बौद्ध धर्माचा विचार केल्यामुळे काय होते ते बघा आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे, आपण बौद्ध बनलं पाहिजे. बौद्ध बनल्याने काय होते ते आपल्या डोळ्यापुढे दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर बोललं की भारत बौद्ध भेटले. आपण भाषणाने म्हणजे काय श्रीमंत करी. कशा श्रीमंत करी? वैचारिक श्रीमंत करी, आर्थिक श्रीमंत करी, तत्वज्ञानाने श्रीमंत करी, अन्यायाच्या प्रक्रियेने श्रीमंत करी. भारत बुद्ध भेटले. आज आपण जे भेटलो उदाहरण देतो. मातंग समाजाच्या घरी गेलो आपण, ते आपलं बघतो काय मातंग समाजाच्या घरी गेलो त्याचं म्हटलं गाव 1956 गेलो. आम्ही बुद्ध जयंती साजरी करतो, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतो. हे सगळं असताना तुम्ही डोळ्यानं पाहता, तुम्ही या धर्मशिक्षणाला धर्म घेता, शिकता, धर्माचं करता, धर्मदीक्षा घेता. कल्पना करा तो मातंग समाजाचा मुखिया काय नाही. हे बघा तुम्हाला नाव सांगितलं. 1956 पासून तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर आमच्या लक्षात असं येऊन आलेलं आहे की तुमच्या समाजाची आर्थिक उन्नती खुंटलेली आहे, शैक्षणिक उन्नती खुंटलेली आहे. गबाळी शिक्षण घेण्याचं प्रमाण तुमच्या समाजात जास्त आहे. नोकरीचे कटोरे, शिक्षणाचे कटोरे घ्यायला तुमचा समाजात पुढे आहे. भोपटपट्ट्यामध्ये जागा शिकायला तुमचा समाजात पुढे आहे. या सोसायटीची प्रयत्न त्या बाहेर बुद्ध धर्माचा विचार केल्यानं असं होते का हो? आम्ही डोळ्याने पाहून राहिलो. मग कशासाठी बुद्ध धर्म घ्या? तुमच्या गजानन महाराजाला बोलून जाणारे लोक मागे, तुमची उपासना पास करणारे लोक मागे, तुमचे धर्म बंद करणारे लोक मागे. ज्याला एका ग्रुपला बुद्धवाद बांधलं तर दुसऱ्या ग्रुपला देवीचं मंदिर बांधलेलं मागे. खंडोबाचं मंदिर बांधलेलं महानुभावी, शिवशंकराचं मंदिर बांधलेलं तिच्या डोळ्याने महानुभावी. मग याच्याकडे बुद्ध धर्म घ्यायला होतो का हो? भारत बुद्ध धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पटानं 100 रुपये मध्ये असेल तर 5 रुपये गेले पाहिजे समाजाला. 200 रुपये मध्ये असेल तर 10 रुपये गेले पाहिजे समाजाला. 50,000 पगार असेल तर महिन्याच्या घरी 15 रुपये गेले पाहिजे समाजाला. नित्य निर्वाह काही बाबासाहेबांनी चूक केली का? 1 लाख पगाराला 95,000 वेळा तू ठेव, 95,000 तू ठेव. कल्पना करा की बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात तुम्हाला मानतो ना? आवडतो हो. कल्पना करा बाबासाहेब म्हणतात काय काय मानतो माझ्याबद्दल? जीव देतो तुमच्यासाठी. बाबासाहेब म्हणतात 5 रुपये दे, 1 लाख पगार आहे 5,000 दे, 2 लाख पगार आहे 10,000 दे. हा नाही याला बाबा मी ओळखतो. 60 वर्षाचा झाला याला कळलं नाही का? हे तर पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरेट, PhD, डिलीट यांना कळलं नाही. आता कोणाला कळलं?
इथं कार्य केलं जीवनात का आर्थिकता सगळ्यात मोठा डिसीज आहे माझ्या मित्रांनो. तथागत बुद्धाचा विचार डोक्यात आहे, आर्थिकता तर नसेल ना कुछ का म्हणून आपण आंबेडकरांनी सांगितलंय ते गरीब असतील ते भोगतोय अपुष्य कलकत्त्याच्या महाकवी गोकाटीला पाठवलेला आर्टिकल आपण वाचून पाहिलं 1950च्या आषाढ कोटे आणि म्हणून गरिबीला उच्चाटन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आकर्षण दिले. उच्चाटन करण्यासाठी बाबासाहेबांनी आदेश दिला कमाईचा कमाईचा निमित्त द्या पाच जादू आणि म्हणून एक जादू नावाचा शब्द वापरला खूप चांगला शब्द आहे की प्रतिष्ठान हा जादू आहे. जादू आहे परिश्रमाची तुमच्या आपल्या परिश्रमाची जादू आहे. आता हे उपकरण काय दोघं बोलतात त्यांची पोरपोरी लाईफ नंबर नंबर त्या तमाम मंडळीची आहे आणि म्हणून प्रतिष्ठानमध्ये जे आहे ते तुम्हाला संकल्प केलेले सांगतो येणाऱ्या 5 वर्षामध्ये आता जसा प्रतिष्ठानला खूप मोठा 2000 लोकांचा कार्यक्रम चालू आहे. 5 जिल्ह्याचा तुम्हाला सगळं असेल उपाधिका महिला परिषद इथं देखील आपण तो मुद्दा मांडला आहे. येणाऱ्या 5 वर्षात प्रतिष्ठानद्वारा 10,000 गरीब परिवाराला नोकऱ्या मिळतील म्हणजे मिळतील हे 10,000 परिवार बघून मानवतेच्या विचारासाठी समोरचा बहुजन समाज म्हणते काय हरकत नाही जे करण्याचं हात म्हणते जे कधी नमस्कार कधी राम म्हणते पण काम ते तुला राहणार हे विमान 35 वर्षामध्ये एलआरटी कॉलेजच्या एक कर्मचारी जे मी मला माझ्या विचार एलआरटी कॉलेजचा एक कर्मचारी जे मी मला त्याबद्दल आपण कर्तव्य नम्रपणे सांगतो ज्याच्यात अहंकार पुन्हा नाही 35 वर्ष एलआरटी कॉलेजमध्ये या खोट्या सरस्वतीला कुठे येऊ शकला पाहिजे आज नोकरी काय आहे कुठासाठी तो जगाला लागते का जगाला 2 मिनिटं लागते का जीवन जगायला किती वर्ष लागणार एलआरटी कॉमर्स कॉलेज आणि सेंट्रल कॉलेज आहे 35 वर्षाच्या नोकरीमध्ये सरस्वतीचा फोटो देखील कुठेच लागू शकला नाही आणि आधुनिक लागणार ते त्यांना तर्कावं लागते की भारतातल्या जे युद्ध आले आता मला धक्का लावायचे असतील तर मग मला लग्न लागेल काही कामगिरी आपला विचार करायचा समोरच्या परिवर्तनाचा आहे ना जसं मी म्हटलं की मोहन भागवत आले तर त्यांना बुद्ध आणावं लागतं शरद पवार आले बुद्ध धर्मचर्चा मी म्हणावं लागली बुद्ध त्यांना दुसऱ्या दिवशी पुस्तक लिहून दिलं चोरी करतात विचार करतात हे असणारे दशापारी करतात हिंसा करतात हे विचार करतात हे बघायला वाईट काय मी प्रतिज्ञा घेतो मी चोरी करणार कोणाला करणार मी प्रतिज्ञा घेतो मी खोटं बोलणार आणि म्हणून माझ्या मित्रांनो 10,000 गरीब परिवाराला येणाऱ्या 5 वर्षामध्ये प्रतिष्ठानमध्ये नोकरी पाहणार नंबर 2 5 वर्षाच्या नंतर या हजारो कर्मचाऱ्यांना जो पगार मिळेल तो गव्हर्नमेंटच्या पगारापेक्षा जास्त पगार राहणार आहे हे लक्षात शासनाचा एकही पगार घेतला जाणार नाही ठीक आहे भारतात माझा भाव जागतिक अर्थतंत्र आपण त्याचे बिल लावू माझा भाग तर जागतिक अर्थतंत्र
टोपे साहेबांची बॅग जर सध्या 6 मजली आहे तर येणाऱ्या 5 वर्षाच्या आतमध्ये 8 मजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गव्हर्नमेंट बँक उभी झालेल्या महाराष्ट्राला तयारी सुरू झालेली आहे. 200 एकर ऍग्रिकल्चर लँड खरेदी करण्याचं काम सुरू झालं. 1000 गरीब परिवाराला त्या ठिकाणी निधन पूर्ण करणाऱ्यांना पगार नोकरी लागेल कृषी विद्यापीठात. आपली रिअल इस्टेट कंपनी सुरू झाली. या भांडवलाची कंपनी खरेदी करणार, त्या भांडवलाला विकणार, आलेल्या भांडवलाच्या गरीब समाजाला प्रतिष्ठानचं कन्स्ट्रक्शन परत सुरू झालं. त्यातून आलेला प्रतिष्ठान प्रतिष्ठानची टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी सुरू झाली. उपरोक्त पर्यटनाचे सगळे दौरे करत असतात. आता उपरोक्तमधील प्रतिष्ठानची लक्झरी पाठवून दुसरे 20,000 घेतात काय? हे 14,000. दुसरे 15,000 घेतात काय? हे 11,000. भांडवलाचा टप्पा पैसा लागून होता. महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंनी ज्या कल्पना केल्या स्वतः रामदेव उद्योग व्यवसायामध्ये त्या उद्योग व्यवसायाला पैसा चळवळीसाठी का? समाज तरी नाही, उडून देणार नाही. आपल्याला परिश्रम करावा लागतील. आणि म्हणून माझ्या मित्रांनो प्रतिष्ठान हे पुरोगामी विचारांच्या गरीब समाजाला आर्थिक बाबतीमध्ये वर आणणारी पार्लमेंट आहे. माझ्या मित्रांनो शैक्षणिक बाबतीमध्ये वर आणणारी पार्लमेंट आहे. सांस्कृतिक बाबतीमध्ये वर आणणारी पार्लमेंट. आणि मग तुमचा विचार कसा चमकतो ते बघा. आज आपला रिक्षावाला रिक्षा चालवताना बुद्ध आणि धर्म सांगतो. गरीबांना बुद्ध आणि धर्म तमाम माहिती आहे. रिक्षा चालवताना बसलेल्या पंडिताला बाबासाहेब सांगते तो रिक्षावाला तो 1 मिनिट ऐकते काय धर्म बुद्ध बाबाला तुझी डाळ पडलेली आहे. सेक्युरिटीच्या कामावरून आले त्यांनी जर ओळखीच्या नातेवाईकाला झेंडू चालला तर आतील माझा आवाज येते त्याला इकडे आंधळा जाणारा तो आवाज येऊन राहिलो कोणाशी बोलत होता त्याच्या जीवाला आलेलं होते. तो जरी एवढा विदेशी राहिला असला कोणाचंही ऐकलं जात नाही. माझ्या मित्रांनो ते प्रल्हाद चंद्रशेखरची कविता मी नेहमी सांगत होतो. ते कविता आपल्याला माहित असेल. प्रल्हाद चंद्रशेखर मोठे प्रसिद्ध कवी ते म्हणतात की मी चिंध्या मारून सोनं विकायला चिंध्या मारून सोनं विकायला बसलो. गिराईक गिरफ्तार केला. गिराईकच नाही असे पाहतो लोक ते चांगले सोनं आहे. चिंध्या मारून त्याच्यात नकली सोनं घेऊन बसला. हा पोलिस द्या की सोनं मारून चिंध्या विकायला बसतो. गिराईक करतात गिराईक करतात ना सोनं मागायला चिंध्या विकायला बसतो. लोकांची धूम करतो. आणि म्हणून क्वालिटी जर मेंटेन केली तर माझ्या मित्रांनो सगळं काही होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय देशाला पाच खबर पडतो त्याचं कारण ते आहे. गांधींना बाबासाहेबांशिवाय बाबासाहेबांशिवाय निर्णय घेता येतो. नेहरूंना बाबासाहेबांशिवाय निर्णय घेता येतो. समाज अत्यंत लाचार दरिद्र एकटा माणूस जगाला उडणारा विद्वान कदमला त्यावेळेस आता ट्रेन मध्ये गाड्यांमध्ये आज बाबासाहेब मुंबईला तर उद्या हैदराबाद. आपण जर वाचले बाबासाहेब आपल्याला काय दिसतं. आज मुंबई दुसऱ्या दिवशी हैदराबाद तिसऱ्या दिवशी नागपूर चौथ्या दिवशी दिल्ली. आपल्या कार्यकर्त्यांना म्हणायचं आपल्याला आत्ता कार्यक्रम झाला उद्याला जाऊन भोपाळचे करत नाही. त्या रमाईची उदाहरणं देतात सगळी
आणि नियमितता चळवळी हे जर असते माझ्या मित्रांनो, आपण ते मनाने करू शकतो. प्रतिष्ठान त्याचं प्रतीक आहे, आपल्या सगळ्यांचं प्रतीक आहे. तुम्ही नियमितपणे त्या ठिकाणी त्याचा विचार करावा. खामगावमध्ये प्रतिष्ठान 100% निर्माण झालेलं आहे. संघटना सामावून घेण्याची ताकद आपण ठेवूया. जेव्हा वानकडे तयार बरोबर हे वानकडे तयार या सगळ्यांकडे आपण जेव्हा यायचो त्यावेळेला 2008-9 दरम्यान त्यावेळेला देखील आपण विचार केला होता. त्या टेकडीच्या बाजूला जवळ पडलेलं होतं आणि म्हणून तो विचार काय आपल्या डोक्यातून गेला नाही. आपण तालुक्यात आपल्या कामगार माझ्या मित्रांनो प्रतिष्ठान 100% बनवू शकते. जमीन आपल्याचं कुठे आहे तुमच्यासाठी माझ्या मित्रांनो, हे 50 कोटीचं नाही, 100 कोटीचं नाही, 500 कोटीचं काम या ठिकाणी 100% होऊ शकते. ते आपण केल्याशिवाय राहू नाही. वर निर्माणासाठी फक्त आपले पुढे पातळण्याची प्रक्रिया आपण कायम ठेवूया. त्या करण्याच्या ऐवज आपण कायम ठेवूया. विसावायचा शब्द बाबासाहेबांनी सांगितला. अजूनही प्रतिष्ठानकडे आपण म्हणतो. प्राध्यापक भारताकडे 4 कोटी कमाई केली. त्यानं फक्त प्रतिष्ठानला येऊन त्या 4 कोटीच्या विसावा हिश्श्याचा म्हणजे 20 लाखाचा हिशोब द्या. चुकलं का? 4 कोटी बाबासाहेबांनी पगाराचे दिले, त्याचा विसावा किती होते? 20 लाख. 5% 20 लाख. पण 20 लाखाचा हिशोब भारताने निघाला. 3 कोटी 80 ला बाबासाहेब म्हणतात भारताने तूट ठेव. 3 कोटी 80 लाख. तुला चांगलं लावा पाहिजे, चांगलं घरदार पाहिजे, निवडून जाण्यासाठी पाहिजे, तुझ्या दर्जा भेटेल झाला पाहिजे, आचाराचा उपचार चांगला पाहिजे आणि म्हणून 3 कोटी 80 लाख तू ठेव. 20 लाख समाजाला दिले काय? प्रतिष्ठान विचारते. मग हे सांगते प्रतिष्ठान भारताकडे तू खोटं सांगणार पण बोल, तोंडातून बोल. समाज हा न्यायाधीश आहे. समाज सगळं समजते. 20 लाख दिले काय तर समाज विकून बाहेर आणले. 20 लाखाच्या वर दिले म्हणेल तर समाज हसेल. 10 लाख दिले नसतील तरी समाज हसेल. समाज न्यायाधीश आहे. आणि म्हणून तू 5 लाख दिले, 8 लाख दिले सांग, 10 लाख दिले तर 12 लाख दिले सांग, तरी तुझ्यावर समाजावरून 8 लाख आहे, 8 लाख आणून टाक आणि तुझ्या 2 पोरांना मिळते. तिकडे जागा निघण्याची म्हणजे 30 लाख होतो. डुबले. अजून जागा निघण्याची म्हणजे 25 लाख भरतो, 50 लाख भरतो. अरे विसावा हिश्श्याचा हिशोब द्या आणि इथं घरातल्या कोणत्याही धोरणाला नोकरीला आदेश लावा. बाबासाहेबांचे हवे जे असतील ते प्रामाणिकपणाला मान्य करतील. परंतु एवढे हो माझ्या समाज घरी दोन जबरदस्ती नाही. आणि म्हणून आपण काय केलं आता 1-2 महिने झाले नाही का, प्रतिष्ठानला नियमितपणे कमीत कमी प्रत्येक महिन्याला 200 रुपये समाज उत्कर्ष दान योजनेमध्ये द्या. अजून काय मिळायचं ते आपल्या समाज पत्रामध्ये येते. पाहायचं त्यांचे नाव मरेपर्यंत प्रति महिन्याला 200 रुपये द्या. त्याची जादू काय होते ते पहा. आता आपलं प्रतिष्ठान संरक्षण दल सुरू. प्रतिष्ठान संरक्षण दल सेक्युरिटी फोर्स 100 लोकांना ऍडमिशन. त्याच्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर सारखे पीटी वगैरे सारखे ही मंडळी आणि मिलिटरी मॅन मेजर सारखे लोक शिकवायला येतात. प्रत्येक रविवारला परेड 100 लोकांची, तरुण तरुणांची परेड झाल्याबरोबर त्यांना उत्तम दर्जाचा नाश्ता आणि 200 रुपयाला मानधन. फुकट कोणाला घेऊ नये. प्रतिष्ठान फुकट कधी कोणाला घेत नाही. 200 रुपये त्यांना मानधन, परिश्रम घेतले तरी होतात. प्रति परेड त्यांना ड्रेस विनामूल्य, बेल्ट विनामूल्य, उत्तम दर्जाचा बेल्ट त्या विनामूल्य. प्रतिष्ठान संरक्षण कोण शील्ड लावले. हा सुरू झाला. तो 200 पर्यंत गेला.
विज्डम श्रेष्ठ आहे, कायद्यापेक्षा विज्डम श्रेष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या वेळेला आपल्या देशाचं विज्डम हे मायनस मध्ये होतं, म्हणून बाबासाहेबांना एवढे कायदे तयार करावे लागतात. लहान लहान गोष्टीचे कायदे, विज्डम नाही. आणि म्हणून प्रतिष्ठान हे 99% विज्डम होतं. माझ्या मित्रांनो, हा असणारा तुमच्यापुढे समाज मंडळी समाज या देशाच्या अन्य तमाम समाजासाठी एक कॅप्टन आहे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रतिष्ठान डेव्हलपमेंट कंपनी आपली 16% व्याजात, अशोका एंटरप्राइजेस कंपनी आपली 15% व्याजात होतं, टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी आपली 20% व्याजात होतं. गरीब समाजाच्या खिशात पैसा कसा जाईल, या सगळ्या गोष्टीचा विचार प्रतिष्ठानने केलेला आहे. आपल्याला शेवटच्या वाक्यामध्ये नम्र विनंती करतो, माझ्या मित्रांनो, प्रतिष्ठानचा लाईव्ह मेंबर झाल्याशिवाय राहू नका. प्रतिष्ठानचा लाईव्ह मेंबर झाल्याशिवाय राहू नका. या आपल्या महाराष्ट्रामध्ये अकोल्याच्या नंतर सगळ्यात जास्त लाईव्ह मेंबर अकोट तालुक्याचे झाले. म्हणून आता 2-3 दिवसाच्या अगोदर अकोट तालुक्यात प्रतिष्ठान उभं करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जागा शोधायला गेलो. जवळजवळ जागा शोधलेली आहे. क्रमांक लावावा लागेल ना. या तालुक्यात सगळ्यात जास्त लाईव्ह मेंबर झाले, तिथं पहिल्यांदा त्या तालुक्यासाठी प्रतिष्ठान. आपल्या खामगावची मंडळी खूप आहे, खूप आहे, अजून खूप खूप आहे. आणि म्हणून आपल्याला आव्हान करतो, प्रतिष्ठानचे मालक लाईव्ह मेंबर म्हणजे मालक मेंबर व्हा. लाईव्ह मेंबर 5,000 रुपये लाईव्ह मेंबरशिप आहे. आणि म्हणून लाईव्ह मेंबर झाल्याशिवाय राहू नका. आपल्या एवढ्या आपल्याला अन्याय करणाऱ्यांच्या बँकेत टाकू नका. त्या ठिकाणी ते तुमच्या हक्काचं ठिकाण आहे. 250 कोटीचं काम झाल्यानंतर विश्वास ठेवा. 250 कोटी रुपयाचं काम झाल्यानंतर देखील विश्वास ठेवा. आणि आव्हान आहे प्रतिष्ठानमध्ये जे लोक त्यागी आहेत, लाईव्ह मेंबर आहेत, त्यांनी कशाची काळजी करू नये. त्यांनी कशाची काळजी करू नये. प्रतिष्ठान आहे एवढं सांगतो. आणि त्या ठिकाणी आमचा खूप आपण एक गुणगौरव केलं, स्वागत केलं. पुन्हा आपले आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. जवळपास 2-3 तासापासून आपण आम्हा सगळ्या प्रेक्षकांना खुर्चीत ठेवून प्रतिष्ठान किती सोपं आहे. वास्तविक आम्हाला असं वाटतं की खूप मोठं वगैरे आहे, आपल्याकडे जमणार नाही, आपल्याला संपर्क होऊ शकणार नाही. पण सरांचं भाषा नंतर असं म्हणायचं की आपण काही कमी जर खामगावकरांनी मनात आणलं तर आपण काहीतरी करू शकतो. आणि त्या काय हरकत नाही. तर सरांनी हा अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलंय. मी त्याचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि शेवटी आभार प्रदर्शन जे आपल्याला वाटतं ते त्यासाठी मी आमंत्रित करतो आनंदराव वानखेडे सर प्राचार्य. आनंदराव वानखेडे सर प्राचार्य येतील.